शरद पवार साहेबांनी एक विधान केलं आहे की अनिल देशमुखला ज्यांनी जेलमध्ये टाकलं, जेवढी मिनिटं जेवढी क्षण त्यांची जेलमध्ये जात आहे महाराष्ट्र, त्याची सजा दिली जाणार. पवार साहेब, अनिल देशमुखला जेलमध्ये टाकलं आहे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांनी. जे वसुलीचे आणि महाराष्ट्राला लुटण्याचं कट कारस्थान एक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचा हा वसुलीच्यामुळे जेलमध्ये जातो. या नेत्यांची मान सरमेनी खाली गेली पाहिजे. त्याच्याऐवजी ते धमकी देतात. धमकी कुणाला देतात? हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, ईडीला, किरीट सोमय्याला, भाजपला. मग तुम्ही धमक्यांची सिरीज सुरू करा. कारण अनिल देशमुख जेलमध्ये गेले, जितेंद्र आव्हाडाला तुम्ही किडनॅपिंग करायला लावलं पण 15 महिने पकडलं नाही, त्यांची अटक झाली. आनंदराव अडसूळची अटक झाली आहे. जसे हॉस्पिटलमध्ये बाहेर निघाले की जेलमध्ये जाणार आहे. तुमचे पोलीस कमिशनर, तुम्ही नेमलेले पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, तुम्ही नेमलेले असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सचिन वाझे जेलमध्ये आहे. 23 ठाकरे सरकारचे मंत्री, नेता आणि अधिकाऱ्यांची 23 ची चौकशी सुरू आहे. त्यात अनिल परब पासून हसन मुश्रीफ पर्यंत आहे. भावना गवळी असो, यातना पण कोर्ट काही लोकांना जेलमध्ये पाठवू शकते, तर तुम्ही त्याच्यासाठी पण धमकी देणार आहात का? मग आज आणखीन एक नाव मी वाढवतो. आजपर्यंत पवार साहेब आणि ठाकरे साहेबांनी या घोटाळेबाजांना सांगितलं की किरीट सोमय्याने घोटाळा काढला की तू 100 कोटीची नोटीस द्यायची. आज मी अर्जुन खोतकरचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे सह तक्रार ईडी, इन्कम टॅक्स, सहकार मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, सहकार मंत्रालय, केंद्र सरकार यांच्याकडे पुरावे सह आम्ही केली आहे. अर्जुन खोतकरनी बेनामी पद्धतीने साखर कारखाना जालना, साखर कारखाना रामनगर, साखर कारखाना हे बेनामी पद्धतीने फसवणुकीने हडप केला आहे. तिथे जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी केला. इथे अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना, जालना साखर सहकारी साखर कारखाना, जे काही दिवसापूर्वी मुळे आणि तापडिया यांच्याकडे जे धाडी पडल्या होत्या ते या संदर्भातल्या होत्या. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हा कारखाना तापडिया नाही, अर्जुन खोतकरांनी विकत घेतला. बेनामी पद्धतीने विकत घेतला. स्वतःचे पैसे देऊन विकत घेतला. आणि हे असं षडयंत्र हे फक्त असे घोटाळेबाज शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या अनुयायीच करू शकतात. मला असं वाटतं की पवार साहेबांनी ही जे धमकी दिली ना, कदाचित त्यांच्या डोळ्यापुढे अजित पवारचा चेहरा दिसत असेल. अर्जुन खोतकरांनी 2012 पासून जे षडयंत्र सुरू केलं, पूर्ण डिझाईन, मुळेनी पैसे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत द्यायचे. अर्जुन खोतकरांनी स्वतःची कंपनी काढायची, त्या कंपनीत परत मुळेनी पैसे टाकायचे. तापडियाने याचं बीड करण्यासाठी जे 43 कोटी त्यासाठी लागणारे पैसे
हे खोतकरांनी मागच्या दारातून त्यांना द्यायचे आणि त्या पैशातून खोतकर साठी तापडी आणि कारखाना विकत घ्यायचा, 43 कोटीमध्ये घ्यायचा, 27 कोटीत खोतकरांचा कंपनीला रिसेल करायचा. आणि फक्त एवढंच नव्हे, जे राज्य सरकारची 100 एकर जमीन आहे ती जमीन पण बळकवण्याचा प्रयत्न खोतकरांचा आत्ता पण चालू आहे. त्या फक्त जमिनीची, जे शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे त्या कारखान्यासाठी, त्याची आज मार्केट व्हॅल्यू 1000 कोटीच्या आसपास आहे. 250 कोटी जमीन आहे शेतकऱ्यांची आणि राज्य सरकारची 100 एकर. आणि त्या साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. त्याचे जे कामगारांचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही, पण त्याच्यावर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स बांधण्याचं षडयंत्र. आणि या संबंधात अनेक शेतकऱ्यांनी तक्रार माझ्याकडे दिल्या. ते मी ईडी पासून राज्य मंत्रालयाला पण दिल्या. गेल्या आठवड्यात मी केंद्र सरकारचे जे सहकार सचिव विवेक अग्रवाल यांच्याकडे पण ही तक्रार सुपूर्द केली आहे. अर्जुन खोतकर यांचा 100 कोटीचा घोटाळा आणि 1000 कोटीच्या शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न, याचा तपास सुरू झाला आहे. या संबंधात शेतकरी पासून बाकी अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आणखीन काही लोक मला इथे भेटणार होते. याच्या संबंधित शेतकरी आणि अन्य लोक त्यांना भेटण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि मला विश्वास आहे की येत्या काही दिवसात यात आणखीन कडक कारवाई सुरू होणार. धन्यवाद. हे जे व्यवहार झालेले आहेत कारखान्याशी संबंधित, तुम्ही विजय तापडे यांचं नाव घेतलेलं आहे, तर त्यांचे कशा पद्धतीने व्यवहार झालेले थोडंसं सविस्तर सांगता येईल? मी ना हे मी जे बोललो ना, ते एक पेजचं मी प्रेस नोट सारखं नोट्स तयार केली आहे. ते तुम्हाला आता 1 मिनिटात द्यायला पाठवतो, आताच पाठवतो. ते तुम्हाला देतो, तुम्हाला उत्तर तर देतोच, पण टेक्निकल शब्द, कंपनी, अमाऊंट तुम्हाला त्याच्यातून मिळेल. मी आता 1 मिनिटात मी ह्याला दोघांना पाठवून देतो. सर तुम्ही येऊ द्या ते, पण थोडंसं सांगा. शरद पवार एकच सेकंद तुम्हाला लगेच ते मिळेल ना, म्हणजे 1 मिनिटात. आणि ह्याच्याकडे गेलंय, तुझ्याकडे गेलंय, तुलाही पाठवतो. मी तुमचं उत्तर पण देतो प्रश्नांचा, पण 1 सेकंड. हा, शरद पवार यांनी किंमत मोजावी लागेल असं वक्तव्य केलं आहे. आणि तुम्ही असं म्हणाले की तुम्ही तो स्वतःवरही ओढलेला आहे. किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पार्टी यांना किंमत मोजावी लागेल असं तुम्ही म्हणालात, की मग नेमकं भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकारमधल्या प्रत्येक यंत्रणेला, प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक मंत्र्याला अशा ब्लॅकमेल पॉईंटनी बघते का, असा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता त्यामागचा. शरद पवारांचा उद्देश सरळ ईडी अधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्याचा होता. त्यांचा उद्देश भारतीय जनता पार्टीला धमकी देण्याचा होता. त्यांचा उद्देश सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या जजीसना धमकी देण्याचा होता. वसूल केली जाणार, जनता वसूल करणार, किंमत मोजावी लागणार. हे कुणाला देतात? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखला जेलमध्ये टाकलं आहेत. आणि दुसरी गोष्ट, किंमत कशासाठी मोजावी लागणार? किरीट सोमय्यांनी केलेले जे 24 आरोप आहेत त्यातला एक पण, नॉट अ सिंगल डॉक्युमेंट आजपर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे डॉक्युमेंट खोटं आहे सिद्ध करू शकले नाहीये. घोटाळ्यावर तर कधी चर्चाच करत नाही, घोटाळेबाजांवर बोलतच नाही, ते दुसऱ्याच दिशेला सांगतात. म्हणून आता अर्जुन खोतकर, मी पूर्ण डॉक्युमेंट तारीख वाईज तुम्हाला आता दिले, म्हणजे पाठवतोय.
की 2012 पासून डिझाईन सुरू झालेली आहेत 43 कोटी. म्हणजे छोटं उदाहरण, तापड यांनी 43 कोटीमध्ये बीड केलं, 3 बीड आले, 3 हे तिन्ही अर्जुन खोतकरचे. हे काय नाटक? कागदावर काय दाखवलं? 4 लोक टेंडर घेऊन गेले, तिघांनी टेंडर भरले, हे तिघे अर्जुन खोतकर ग्रुपचे. त्यातनं एकाने अर्नेत मनीत नाही भरला, म्हणजे रिजेक्ट झाला, म्हणजे 2च टेंडर उरले. एक अर्जुन खोतकरचा बेनामी, दुसरा अर्जुन खोतकरचा भाऊ. नेक्स्ट पॉइंट, व्हॅल्युएशन जागेचं किती? 100 कोटीचा वर, 43 कोटीमध्ये विकलं. आता हे 43 कोटीचं पेमेंट सकाळी अर्जुन खोतकरनी तापडियाला दिलं आणि दुपारच्या नंतर तापडियानी तो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला चेक दिला. ऑल डॉक्युमेंट आम्ही सबमिट केले आहेत. आणि काही महिन्यानंतर अच्छा तापडियाने दाखवलं आपल्या बॅलन्स शीट मध्ये की 43 करोड जे काय अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम अर्जुन इंडस्ट्रीज, अर्जुन शुगर इंडस्ट्रीज म्हणजे अर्जुन खोतकर कंपनी, ऍडव्हान्स रिसिव्ड फॉर सेल ऑफ रामनगर म्हणजे जालना शुगर सहकारी फॅक्टरी. कमाल आहे. मग हे बेनामी आहे सिद्ध झालं. आणि मुंबई उच्च न्यायालयाने हाच आदेश दिला आहे. त्या जालना साखर कारखान्यात पण चौकशीचा आदेश आहे. इफ एनी बेनामी ट्रान्झॅक्शन इज टेकन प्लेस, इन्व्हेस्टिगेट अँड टेक ऍक्शन. 14 ते 19 या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. 2012ला प्रोसेस सुरू झाली. 14 ते 19 या काळामध्ये आपलं लक्ष गेलं नाही का या प्रकरणाकडे? तोपर्यंत भ्रष्टाचारी वाटले नव्हते. समजा आपल्या घरातल्या कुणातरी महिलेचं गळ्याची चेन चोरली गेली, आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे येते, पत्रकारांकडे पण येते, तुम्ही बातम्या देतात की इथे चेन चोरीचा आता लाट आली. लाट म्हणजे शब्द उचलून लाट, पण खूप होत आहे. आता 2 वर्षानंतर एक चोर पकडला गेला. त्याच्याकडे पोलिसांनी छापे मारल्यानंतर 27 सोन्याचे चेन मिळाले. काहींनी तक्रार केली असेल, काहींची तक्रार घेतली नसेल, काहींची तक्रार विसरली गेली असेल. तर मग त्या चोरला असं सांगायचं की नाही एकाच चोर, दुसरी 27 नाही द्यायची. चोरी आता पण तुमच्यापैकी कोणी एक खाली एक जण मला भेटला तुम्ही लोकांनी बातमी दिली असेल, तुम्ही म्हणजे मीडियाने केली, तुम्हाला एवढे पेपर देऊन भेटायला आला होता. आता समजा त्यांनी अर्जुन खोतकर एपीएमसीचे कागद एवढे मोठे माझ्या हातात दिले. आता आमचा अध्यक्ष घेऊन गेला मला एमआयडीसी. गेल्या वेळी मी आलो होतो ते एमआयडीसीचे प्लॉटचं चेंज ऑफ युजर कसं गेल्या 2 वर्षात झालेलं आहे, कशा प्रकाराने एमआयडीचे प्लॉट ट्रान्सफर केले गेले आहेत, त्याच्यावरील प्रीमियम किंवा आधी एमआयडीसी डिक्लेअर केलं प्लॉट त्याच्या आधी मंत्र्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी तिथल्या जमिनी घेतल्या. आता गेले 2-4 महिन्यात माझ्याकडे तक्रारी आल्या. आता त्यातनं 2016चा असो की 1857चा असो, चोरी चोरी आहे, लबाडी लबाडी आहे. मैं गलत बोलता हूं, म्हणजे मी काय खोटं सांगितलं हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब हे चाललं बोलतात. अरे मी चोरी केली असेल, माझ्या बिडूनी चोरले असेल 1000 कोटी, पण ते अजित पवारांनी 2009 मध्ये विवेक जाधव कडून 100 कोटी रुपये घेतले. नाव घेऊन सांगतोय. शिवाजी बिल्डर कडून 2009 मध्ये 50 आणि 50 100 कोटी रुपये अजित पवारकडे आले. त्यातनं त्यांच्या आईचा, बहिणीचा, मुलाचा, ताईचा, माईचा खात्यात ट्रान्सफर केले. ते पैसे कधी दिलेच नाही परत. आता परत नाही दिले, पण पुढची गंमत ऐका की अजित पवारांनी आपल्या खात्यात, अजित पवार मी म्हणतो त्यावेळी म्हणजे मित्र परिवार खात्यात असे दाखवले की याच्याकडून पैसे आले आहेत, व्याज द्यायचं नाही, त्यात माझं झाले, पण दाखवत. आणि ते देणाऱ्या कंपनीने ते राईट ऑफ केले. याला फ्रॉड म्हणतात. जर ते माझ्या लक्षात आज आलं तर 1050 कोटीची बेनामी संपत्ती अजित पवारची उभी झाली आहे. पवारांना अनिल देशमुखची काळजी नाही, पवारांना अजित पवाराची काळजी आहे. पुढचा नंबर पवारांचा आहे ना? पुढचा नंबर तर कुठे, परत ही पवार आणि ठाकरेंची भाषा आहे.
अजित पवारची 1050 कोटीची बेनामी संपत्ती जप्त झाली. उचलणं बाकी आहे ना. मी माझं काम आहे तुमच्या मदतीने आणखी पब्लिकच्या मदतीने सत्य बाहेर आणणं, ऍक्शन ज्युडिशियरी घेतं. सर साहेब, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकाळात 5 वर्षात तुमच्या काहीच कसं काय लक्षात आलं नाही? कारण तुमची एकही भ्रष्टाचाराच्या विरोधात पत्रकार परिषद नव्हती. समजा माझ्या लक्षात नाही आलं, याचं गणित काय? समजा माझ्या लक्षात नाही आलं पण तुमच्याही लक्षात नव्हतं आलं, किंवा जे बोलतात तुम्ही नाही बोलत पण जे प्रवक्ते बोलतात मग ते का मुख गिळून बसले होते. म्हणजे मुद्दा माझा असा आहे, नाही 1 मिनिट, आपण त्यांचा प्रश्नाचं उत्तर की मग जे प्रवक्ते रोज उठून बोलतात त्यांनी पण कुठल्या तरी PR कंपनी अपॉइंट केली आहे, ते चिठ्ठी तयार करून देतात, ते पवार आणि ठाकरे साहेबांकडे सकाळी जाते. तर मी एकदा विचारलं, अरे भाऊ थोडं ना आपण शॉर्टकट मारू, म्हणजे मी तुम्हाला इमानदारी सांगतो. तर ती एक प्रश्न मला आला एकदा रितसर, म्हणजे मी नाव घेऊन सांगतो, मी दिल्लीत गेलो होतो. दिल्लीत मराठी चॅनल्स आणि पत्रकारांची प्रेस घेतली. तर माझी झाल्याबरोबर एका मराठी TV चॅनलने मला दाखवलं की प्रताप सरनाईकने आरोप केला, त्यांनी रायटिंग मध्ये प्रेस नोट इश्यू केली आणि त्याचं पत्र आहे, त्याच्यावर CMची सही आहे की किरीट सोमय्याची पत्नी प्राध्यापक डॉक्टर मैदास सोमय्या एका सामाजिक संस्थेत काम करतात किंवा करत होते. तर 2000 मध्ये त्यांनी काही शौचालय बांधले होते, त्यात घोटाळा झाला आणि त्यातील चौकशीचे आदेश 2021 मध्ये माननीय सन्माननीय आदरणीय महान उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी 2021 मध्ये ऑर्डर दिलं, इकॉनॉमिक ऑफेन्स बिलला पाठवलं. मी तिथल्या तिथे चॅलेंज केली. हे काय मुख्यमंत्र्यांचं स्तर आहे 20 वर्षापूर्वी, आणि त्यांचा एक आमदार ज्याच्यावर चोरीचा आरोप आहे, घोटाळ्याचा पत्र लिहून त्याच्यावर ऑर्डर देतात, ताबडतोब EOWने चौकशी करावी. 10 चौकशा बसवा, चॅलेंज देतो उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला. किरीट सोमय्या, त्याचा मुला नील सोमय्या 1.5 तास पोलीस स्टेशनला बोलवलं साक्षीदार म्हणून, आणि बातम्या काय पसरवल्या, सकाळपासून 10 तास नील सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये, परंतु बायको बरोबर हॉटेलात जेवत होता, बातम्या येत होता त्यावेळी. पण पहिल्या दिवशी क्लेरिफिकेशन दिलंच नाही. दुसऱ्या दिवशी माननीय परमवीर सिंग, आता नाव घेऊन सांगतोय, माननीय विश्वास नागरे पाटील, माननीय अनिल देशमुख या तिघांनी पत्रकारांना सांगितलं आगे तो बहुत निकलने वाला है, आणि 2 तासांनी पोलिसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. नील सोमय्याचा काही संबंध नाही, त्याच्यावर FIR नाही, काही नाही, त्याला साक्षीदार म्हणून बोलवलं होतं. तर मला सांगा, मी परत तुम्हाला सांगतो, मी काय गुन्हा चोरी लबाडी भ्रष्टाचार केला तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन करा. सर आपको डर नहीं लगता कि इतने बड़े बड़े घोटाले निकाल रहे हैं आप? कारखान्याचा जो विषय आहे, भाऊ एक बोला ना. हा बोल. कारखान्याचा जो विषय आहे त्याचे व्यवहार कुठल्या तारखेला झालेले आहेत? मी तुम्हाला कट शॉट करतो. 2021 मध्ये राज्य सरकारने दिलेली 100 एकर जमीन गिळंकृत करण्याचे प्रयत्न 2021 आज सुद्धा चालू आहे. म्हणजे आता तुम्हाला मिळालं ना उत्तर? 2000 हो नाही मी उत्तर दिलं ना. त्या कारखान्याची जमीन सांगतोय भाऊ, 2012 ते 2021. बोला. इतने बड़े बड़े आप इल्जाम ले रहे हैं, आपको डर नहीं लग रहा क्या? ए भाऊ तुमचा उत्तर दिला यात त्याला. एकतर भूते माझा प्रश्न झाल्यानंतर सर माझा एक प्रश्न असा आहे की हे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, हा जो व्यवहार झाला 2012 ते 2021. अरे भाऊ तुला उत्तर दिलं 2012 ते 2021. उत्तर दिलं ना, एका मिनिटात दिलं. आता यांचा उत्तर एक मिनिट, यांचा उत्तर. अरे यार उसका तो डर लगता है ना, उनकी बात थोड़ी, इसका तो डर लगता है ना, इतना प्रश्न पूछा है. सर आप इतने बड़े बड़े आरोप लगा रहे हैं, आपको डर नहीं लग रहा है क्या? एकदम म्हणजे खरा प्रश्न विचारला आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न. अरे दादा यार, मुझे डर लग रहा है, आप मान्य नहीं करोगे, ऐसा कैसा चलेगा यार? तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. धमक्या आल्या,
पाळत ठेवण्यात आली, 2दा मारण्याचा प्रयत्न झाला आणि एकदा पोलिसांनी 54 लोकांची अटक केली वाशिममध्ये. आणि त्यानंतरही ठाकरे सरकारने काही सिक्युरिटी न दिल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आता मला झेड कॅटेगरीची सिक्युरिटी दिली आहे. त्यामुळे फिजिकल असॉल्ट पासून त्यातला त्यात सुरक्षित आहे. सेटलमेंटचं काय ऑफर आलं का? सेटलमेंटचं काय ऑफर आलं का मागच्यावर? एक मिनिट, अरे त्याचा उत्तर तर देऊ दे, तुझाही दे. असं आहे की प्रश्न बरोबर आहे यांचा. माझ्यापर्यंत सेटलमेंट करण्याची ऑफर घेऊन येणारा आजपर्यंत पैदा झालेला नाही. चला, प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही मंत्र्यांचे आणि वरिष्ठांचे घोटाळे काढत होते, मात्र आता तुम्ही जो घोटाळा काढला अर्जुन खोतकरांचा, ना ते मंत्री आहे ना ते आमदार आहे. आता तुम्ही एखादा त्या अर्जुन खोतकरांचा भ्रष्टाचार काढण्याच्या मागचा उद्देश पार्टीसाठी आहे की खरोखरच घोटाळा काढल्या? कुठल्या वजनदार नेत्यासाठी आहे? हा झाला प्रश्न. मी पहिल्या क्षणापासून भ्रष्टाचार, पॉलिटिकल लीडरचा भ्रष्टाचार, राजकीय नेतेमध्ये मंत्री पण असतात आणि नेते असतात. प्रताप सरनाईक मंत्री नाही, पण जो इन्फ्लुएन्सर आहे आणि आपला पदाचा दुरुपयोग करून सामान्य माणसांना किंवा या केसमध्ये शेतकऱ्यांना ज्यांनी गंडवलं, फसवलं, आणि हा घोटाळा येण्याचं कारण असं की जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा हा मुंबई हायकोर्टाचा ऑर्डर, जे आता परत कोणीतरी विचारलं होतं ना, तर जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर दिलं. हे साखर कारखानेवाले जो घोटाळ्याची चौकशीला गती आली, हे जून 2019 मध्ये आदेश दिला. म्हणून फडणवीस सरकारने तो आदेश एक्सेप्ट केला. मुंबई ईओडब्ल्यूला त्याचा तपास करायला सांगितलं. हायकोर्टाने ईडी आणि ईओडब्ल्यू दोघांना तपासाचा आदेश दिले. तर ऑन दिस बॅकग्राऊंड फक्त इथले नाही, अण्णासाहेब हजारेंचं नाव घेऊन किंवा रेफरन्स घेऊन माझ्याकडे पारनेरचे पण साखर कारखान्याचे लोक आले होते. म्हणजे महाराष्ट्रात अण्णा हजारेंनी केलेली तक्रार ही 56 कारखान्यांची होती. तुम्ही सिलेक्टिव्ह कारखान्यांच्या विरोधात आरोप करतात असा प्रश्न होता तो. असं तुमचं म्हणणं आहे का? हे सिलेक्टिव्ह कारखाने सिलेक्टिव्ह आहेत ना, हे सगळे कारखाने अर्जुन खोतकर सिलेक्टिव्ह कारखाने, 56 कारखान्यांचं तुम्ही म्हणत नाही आहात असं आमचं म्हणणं नाही. एक मिनिट, हळू तुम्ही प्रश्न विचारा. Yes. काहीतरी माहितीची गैरमध्ये समज झालेला अण्णा दिसतो. हजारेंनी आणि कॉम्रेड माणिक जाधवांनी ही तक्रार, कॉम्रेड माणिक जाधव आणि अण्णा हजारेंनी ही तक्रार रमाबाई पोलीस स्टेशनला 56 कारखान्यांच्या विरोधात केलेली होती. ती कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या घोटाळ्यांची तक्रार पहिल्यांदा झालेली होती फडणवीस सरकारच्या काळात. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आरोप करताय ते सिलेक्टिव्ह कारखान्यांचे आहेत का असा प्रश्न आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो, तुमचा समज बरोबर आहे, पण प्रेझेंटेशन गैरसमज त्याद्वारा होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आपला जो आदेश जून 2019 मध्ये 30 कारखान्याची नावं लिहिलेत, त्यातनं हे आहे. तक्रार आहे एक मी दुसरं प्रश्न मी उत्तर देतो. 1 मिनिटात मी उत्तर देतो. अरे घोटाळा कुठला येतो, केव्हाचा येतो, कोणाचा येतो? घोटाळा आहे की नाही त्याच्यावर चर्चा करू. नाही, ही जी तक्रार आहे जालन्याची ती सुद्धा माणिकराव जाधव यांचीच आहे. ईडी अरे दादा, हायकोर्टाचा आदेशात नाव आहे त्यात कारखान्यात. मी तुला हायकोर्टाचा आदेश पाठवून देतो. चला पुढे जाऊया. उद्या शिवसेना भाजपसोबत आल्यावर तुम्ही ह्या आरोपांवरती ठाम असणार आहात का? एक मिनिट. हा, उद्या शिवसेना भाजपसोबत जर आली तर तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या आरोपांवरती अशा पद्धतीने ठाम राहाल का? त्याचं झालं की बोलणं. विक्रम गोखले म्हणले की ह्या काळात शिवसेना भाजपा एक येणं जरुरी आहे. जर आले तर तुमची का, म्हणजे हे जे तुम्ही आरोप करतायत अशा भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही बरोबर घेणार आहात, म्हणजे पार्टीच्या किंवा पार्टीला घेणार आहात? ज्यांनी सरकारी पदाचा दुरुपयोग करून, स्वतःचा राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करून शेतकरी किंवा गरीब जनतेला लुटलाय, त्यांची चौकशी व्हायला हवी, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हा एक भाग.
भाग नंबर 2 यात शिवसेना, एनसीपी, काँग्रेस, माझा जो विषय आहे तो काय आहे की गेल्या 23 महिन्यात आपला पदाचा दुरुपयोग करून जे घोटाळे उद्धव ठाकरेच्या सरकारने एक असा प्रकाराचा म्हणजे आपण म्हणू की माफिया सरकार सारखी परिस्थिती उभी झाली आहे. हे साखर कारखान्याचा तपासाचा ऑर्डर जून मध्ये दिला गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर तपास दाबला. आता राहिली गोष्ट, मी तुम्हाला 3 उदाहरण देतो. कोविडच्या एक रेमडेसिवीर मिळत नव्हते आणि त्यावेळेला माननीय ठाकरे सरकारने काय केलं, ऑर्डर दिले एकाच दिवशी. महाराष्ट्र सरकारने 2 ऑर्डर दिले. एक हाफकिन इन्स्टिट्यूटने 7 एप्रिल 2021 रेमडेसिवीर 52,000ची डिलिव्हरी घेतली. रेट काय 668 रुपये. त्याच दिवशी मुंबई महापालिकेने 72,000ची डिलिव्हरी घेतली. दर काय 1668. आता लोकांमध्ये हिअरिंग सुरू झालं. दुसरं उदाहरण देतो. ज्यावेळी पूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, पूर्ण इंडिया लॉकडाऊन मध्ये होतं, 23 मार्च 2020 लॉकडाऊन घोषित झाला. मुख्यमंत्री घरातनं बाहेर नव्हते पडले. त्या काळात जून महिन्यात आपण कोणीच बाहेर नव्हतं पडलं. तुमच्यापैकी काही लोक हिमतीने बाहेर पडत, पण बाकी नाही तर आम्हाला सांगायचं मोबाईलवर बाईट पाठवा. जून 2020 मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा बिल्डर मित्र, मी ओपन सांगतोय, त्यांनी प्रपोजल आला 5,000 खाटाचं कोविड हॉस्पिटल बनवू. त्यावेळी कोविड काय कोणाला माहित नाही. 62 कोटीमध्ये महाराष्ट्र सरकारने ती जमीन जी महाराष्ट्र सरकारची ओनरशिपची होती, लीजवर दिलेली, ती 62 कोटीमध्ये त्याच्या नावाने ओनरशिप केली आणि एका तासाने 2100 कोटीमध्ये विकत घेण्याचा करार केला. ते पण लोकायुक्तमध्ये हिअरिंग चालू आहे. तर असे जे घोटाळे केले आहेत 23 महिन्यात, त्याच्या विरोधात माझं जास्त लक्ष आहे. शेअर होल्डर आहे त्या कारखान्याचा, मालक नाही. किरीट सोमय्यांना गैरसमज झाला असेल. बघूया त्याला पुढे जाऊया. किरीट सोमय्यांना आतापर्यंत अनेक धमक्या आल्या, जीवे मारण्याचे प्रयत्न झाले, पण शरद पवारांची धमकी थोडी जास्त लागली का? पुढे जाऊया. उत्तर दिलंय मी. कारखान्याची तुम्ही प्रेस नोट जी दिली आहे ती रेडी रेग्युलर व्हॅल्यू 70 कोटी रुपये असताना व्हॅल्यूवरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची वगैरे वगैरे तुम्ही टाकल्या 42 कोटी रुपये त्याची किंमत ठरवण्यात आली. असं तुमच्या नोटमध्ये लिहिलंय. मी तुम्हाला प्रेस नोट ऐका ना सर, प्लीज रिक्वेस्ट, माझा प्रश्न तर आहे. 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला असं तुमचं दावा आहे, असं तुमचं म्हणणं आहे, पण तुमच्याच प्रेस नोटमध्ये वेगळा आकडा. मी अजून पुढेही लिहिलंय त्या एकाच प्रेस नोटमध्ये की त्यांची जी जमीन आहे 250 कोटी, त्याचे 4 कोटी रुपये एकरी जर हिशोब घेतला तर 1000 कोटीची आता एसेट होते. आणि पुढे हेही म्हटलंय की आत्ता प्रयत्न असा चाललाय की राज्य सरकारची 100 एकर जमीन त्या कारखान्याच्या नावाने ट्रान्सफर करावी. मी हे पण म्हटलंय कारखाना चालूच झाला नाही आणि मी जे तारखा दिल्या आहे ना, ज्या दिवशी कारखान्याचं पेमेंट केलं त्याच दिवशी सकाळी हा पैसा आला. आता ते म्हणा त्या दिवशी सकाळी आलाच नाही बघ बँक स्टेटमेंट, मग केव्हा आला? तो म्हणाला आदल्या दिवशी रात्री आला होता. असा प्रकारचं एक्सप्लेनेशन त्यांनी द्यावं तिथे. तुम्ही अनेकदा आता म्हणतायत की घोटाळा असतो, पण याआधी अनेक नेत्यांवर तुम्ही आरोप केले होते जे आता भाजपमध्ये आहे, तर त्यावर तुम्ही फॉलोअप करताना दिसत नाही किंवा त्यांवर आरोप करताना दिसत नाही, जसं नारायण राणे. आता पहिली गोष्ट, मी आरोप हा शब्द मान्य करत नाही. मी ठाकरे सरकारने गेल्या 23 महिन्यात सत्तांध होऊन महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोविड मृत्यू झाले. एका मे 2020 मध्ये एका महिन्यात मे 2019 मध्ये मुंबईत 7,000 मृत्यू झाले. मे 2020 मध्ये 14,000 मृत्यू झाले. तर त्यामुळे हे घोटाळे. दुसरी गोष्ट, मी घोटाळे कुठलेच नाही, मी फक्त माहिती देतो. आणि या सगळे जे घोटाळे म्हणजे खुलासा केले त्या सगळ्यांवर माझे 17 ठिकाणी ज्युडिशियली ऍक्शन चालू आहे. 3 मानवाधिकार आयोग, 2 मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर 2 पोलीस ऑथॉरिटी, 7 लोकायुक्त, आता सगळ्यांवर
आणि सगळ्यांवर काही ना काही इन्व्हेस्टिगेशन ऍक्शन सुरू आहे. फॉलोअप तुम्ही जसं घेतात मग हे तर मी म्हणतोय आता फॉलोअप करण्यासाठी समाजातले चांगले चांगले लोक मला साथ देतात, मदत करतात. कारण की 26-10 काय म्हणतात अब्रू नुकसानीच्या नोटिसी झाल्या. त्यात काही दम नाही, काही हे मिळत नाही. पण कोर्टात कुणीतरी उभं राहावं लागतंय. आणि 17 आमच्या केसेस आहेत ग्रीन ट्रिब्युनल पासून. तर मदत करणारे आता खाली जो आला होता तुमच्यापैकी कोणीतरी उभे होते, त्यांनी बघितलं तर ते 2 तरुण आले होते. मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले एवढे पेपर घेऊन आले होते. तर लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आणखीन राहिली गोष्ट, एक प्रश्नाचं उत्तर सगळ्या ठिकाणी येते की मी आणखीन काय कोणावर आरोप केले, तर मी उदाहरण नारायण राणेचं देतो. कारण की नारायण राणे याच्यावर उद्धव ठाकरेंनी बस मला सांगा असा प्रश्न का आपण विचारत नाही. आपण म्हणजे तुम्हाला नाही सांगत, मला स्वतःला सांगतो की पुणे कोर्टाने त्याच काळात नारायण राणे काय एबस्कॉन्डिंग काय का त्यानंतर कोणीच पत्रकारांनी विचारलं नाही त्या प्रवक्त्यांना का उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारत नाही. तुम्ही काढलं ना ऑर्डर, ठाकरे सरकारने काढलं ना 3 महिन्यापूर्वी. काय झालं त्याचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार नौटंकी करत आहे. नौटंकी मी स्पष्टरित्या सांगतो. त्यांनी पुणे कोर्टात 3 महिन्यापूर्वी ठाकरे साहेबांनी काढलं. काय झालं त्याचं मला प्रश्न विचारतात, त्यांना विचारा ना. तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही सांगत, प्रवक्त्यांना सांगतोय. जरा ऐका आता पुढचं 1 मिनिट याचं उत्तर पूर्ण होऊ द्या. जर नारायण राणेंनी किंवा किरीट सोमय्यांनी बदमाशी केली, घोटाळे केले, करा ना कारवाई. कोणी थांबवलं? 23 महिने झाले. अनिल परब सांगतात किरीट सोमय्याला रत्नागिरीमधील मी जे अनधिकृत CRZ व्हायोलेशन करून रिसोर्ट बांधला तोच दिसतोय, नारायण राणेचा बंगला दिसत नाही. मी म्हणालो अनिल परब साहेब तुमचा रिसोर्ट पाडण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार ज्याचे मंत्री आदित्य ठाकरे त्यांनी दिला आहे. मग तुम्ही नारायण राणेची कंप्लेंट जाऊन आदित्य ठाकरेंना द्या ना, तो का नाही पाडत? म्हणून ही नौटंकी पवार साहेब आणि ठाकरे साहेबांची आहेत. ह्या नौटंकीच्या द्वारा त्यांना स्वतःच्या घोटाळेबाजांना वाचवाय. फर्स्ट टाइम 3 मंत्र्यांची अटक झाली. जितेंद्र आव्हाड, आनंद अडसूळ, अनिल देशमुख, 3 पोलीस ऑफिसर जेलमध्ये. प्रदीप शर्मा कोणी नेमला? उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवार इलिगल पद्धतीने. सचिन वाझे API प्रवक्ता त्यांनी नेमला. पोलीस कमिशनर त्यांनी नेमला. म्हणून ठाकरे पवार साहेबांना धमकी द्यायची तर हवी तेवढी द्या. चला संपूया आता आपण. हा शेवटचा प्रश्न आहे. सोमवारी ईडीचे अधिकारी अहवाल घेऊन जेव्हा मुंबईला गेले तेव्हा तुमच्या भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री त्यांच्यासोबत विमानात होते. दुसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात मुख्यालयात बैठक झाली दिल्लीला, तेव्हाही ते मंत्री काही काळ बैठकीला होते. वापस दिल्लीवरून मुंबईला येताना सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यासोबत ते केंद्रीय मंत्री होते. तर भारतीय जनता पार्टी दावा आणते का ईडीवर? आणि याच्यानंतरही तुम्ही त्या ईडीशी संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहे इथून उठल्यानंतरही, हे बरोबर आहे का? आता हे तुम्ही प्रश्न विचार नाही. माझा माहितीचा काही नाही. नंबर 1 तुम्हाला माहिती देणारा खोटा आहे. चला तुम्हाला माहिती देणारा खोटा आहे. मी तुम्ही खोटे हे बोलायची हिंमत करत नाही. पण अशा प्रकारची खोटी माहिती देऊन तो माणूस सह्याद्रीची उंची म्हणजे